नमस्कार, मी सोनाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण बोटनेक ब्लाउजची डिझाईन पाहणार आहोत. सर्वप्रथम मी मेन फॅब्रिक क्लास तर जॉईन करून घेतलेले आहे व अस्तरवर गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. गळ्याची रुंदी 8 इंच व उंची 3 इंच अशी ठेवलेली आहे. दोन्ही बाजूला शोल्डर 3.5 इंचची ठेवलेला आहे व खालच्या बाजूला गळा 8 इंचाचा ठेवलेला आहे. अशा प्रकारे मी गळ्याचा आकार दिलेला आहे. इथे मी गोल्डन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत व हा पाइपिंगचा दोरा आहे. आता आपण सर्वात आधी गोट तयार करणार आहोत. गोल्डन कपड्याच्या आतमध्ये पाइपिंग दोरा ठेवून कपडा फोल्ड करून पाइपिंग तयार करून घेणार आहोत. इथे बघा पाइपिंग किती सुंदर तयार झालेली आहे. आता आपण जो गळ्याला आकार दिलेला आहे त्यावरून टीप मारून घेणार आहोत. इथे आपली टीप मारून तयार झालेली आहे. खालच्या बाजूने सुद्धा आपण टीप मारून घेणार आहोत. त्यामुळे गळ्याचा आकार छान दिसतो. व इथे गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत. इथे आपण गळ्याचा आकार कट करून झालेला आहे. आता इथे आपण पाइपिंग अटॅच करणार आहोत. सर्वप्रथम आपण वरच्या साइडने पाइपिंग अटॅच करणार आहोत. मेन फॅब्रिक वर बाहेरच्या बाजूने गोटचा आकार ठेवून टीप मारून घेणार आहोत. इथे गोट पट्टी अटॅच झालेली आहे. त्यावरून मी एक अस्तरची पट्टी अटॅच करून घेतलेली आहे व आता आपण गोट फोल्ड करून प्रेस टीप घेणार आहोत. प्रेस टीप मुळे फिनिशिंग खूप सुंदर येते ब्लाउजला. बघा किती सुंदर गोट अटॅच झालेली आहे. त्याचप्रमाणे मी खालच्या गळ्याला सुद्धा गोट अटॅच करून घेतलेली आहे व इथे मी अस्तरची पट्टी न लावता गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे व त्या गळ्याचा आकार एका कपड्यावर काढून त्याला साइडने टीप मारून घेतलेली आहे व ती गळ्यावर ठेवून टीप मारून घेतलेली आहे व त्या कपड्याचा आपण एक्स्ट्राचा भाग कट करून तो कपडा फोल्ड करून घेणार आहोत. इथे मी जो एक्स्ट्राचा कपडा आपण अटॅच केलेला आहे त्याला मी प्रेस टीप दिलेली आहे. आता तो कपडा आतमध्ये फोल्ड करून फोल्ड केल्यावर आपले गोट वरच्या दिशेने पलटी होते. त्या बाजूने आपण प्रेस टीप देणार आहोत. इथे आपण प्रेस टीप देणार आहोत. व्यवस्थित फिनिशिंगने ते प्रेस टीप द्यायचे आहे. इथे आपली गोट अटॅच झालेली आहे. त्यानंतर आपण एक पाव इंच मार्जिन घेऊन डबल एक दाब टीप देणार आहोत. त्यामुळे गळ्याचा आकार व्यवस्थित दिसतो. कोणत्याही आपण ब्लाउजला गोट अटॅच करतो तिथे डबल प्रेस टीप देणे खूप आवश्यक असते. इथे आपला गळा किती फिनिशिंगने तयार झालेला आहे. ह्याची फिनिशिंग गोटची फिनिशिंग आपण पाहू शकता. इथे आपण जो खालच्या बाजूला कमरेला जी पट्टी डिझाईन म्हणून लावणार आहोत ती मी इथे तयार करून घेतलेली आहे. रुंदीला 8 व अर्धा इंच
मार्जिन असे ठेवून मी ही पट्टी कट करून त्याला आकार देऊन तयार करून घेतलेली आहे. त्याला मी इथे वर लेस लावून फिनिशिंग देणार आहे. इथे आपली कमरेची पट्टी तयार झालेली आहे. ही पट्टी आपण बॅक साइडला अटॅच करून घेणार आहोत. बघा, ही बॅक पट्टी तयार झालेली आहे. इथे मी कमरेला कमरपट्टी अटॅच न करता गोटने फिनिशिंग देणार आहे. गोटने फिनिशिंग देणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा आपण गळ्याला गोट देतो, गोट मारतो, ते मी पूर्णच गोटने फिनिशिंग दिलेली आहे पूर्ण ब्लाउजला. इथे आपला बॅक साइड तयार झालेला आहे. हा आहे ब्लाउजचा फायनल लुक. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील. बाय.